सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आवर्जून तुम्ही डोंबिवली पश्चिमला गावदेवी तिथे गड किल्ले उभे केले आहेत. आवर्जून तुम्ही भेट द्या. रविवारपर्यंत आहे लास्ट 26 तारीख लास्ट आहे. दिवाळी निमित्ताने मस्त आवर्जून एकदा तरी भेट द्या. शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण दाखवला आहे. आवर्जून मित्रांनो एकदा तरी भेट द्या. शनिवारला रविवार लास्ट आहे. रविवारपर्यंत तुम्ही आवर्जून एकदा बघा. अरे संपूर्ण किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला खूप सुंदर. आवर्जून तुम्ही भेट द्या मित्रांनो. मामी आली. अशी लाईन लागते आपण जायला. सर्वांना घेऊन आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनवले आहेत. राजगड किल्ला आहे आणि त्यांची राजगडाची माहिती आहे. राजगड किल्ला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. राजगडाची माहिती आहे. राजगड किल्ला मित्रांनो. हा जंजी किल्ला. जंजी किल्ला आणि जंजी किल्ल्याची माहिती आहे बघा. मित्रांनो हा लोहगड किल्ला आहे. ही किल्ल्याची माहिती आहे बघा. लोहगड किल्ला आहे. मित्रांनो हा सुवर्णदुर्ग किल्ला बघा कसं मस्त आहे. किल्ल्याची माहिती आहे बघा. इकडे किल्ल्याची माहिती वगैरे सर्व आहे. संपूर्ण किल्ल्याची माहिती म्हणजे आपल्या राज्याची सर्व माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो. आवर्जून एकदा भेट द्या. डोंबिवली पश्चिमला गावदेवी मंदिरच्या समोर बरोबर गावदेवी मंदिरच्या बाजूलाच आहे. मित्रांनो हा खांदेरी किल्ला आहे. आणि किल्ल्याची माहिती वगैरे सर्व. अगदी मस्तपैकी इतिहास बघा कसं दाखवलं आपलं. मित्रांनो हा रायगड आपला रायगड किल्ला आहे. आणि हा रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. रायगड किल्ला आहे.
केलेला आहे. संपूर्ण माहिती आणि एक किल्ला आहे. प्रतापगड किल्ला कसा आहे. प्रतापगड किल्ला पन्हाळा किल्ला आहे मित्रांनो. बघा पन्हाळा किल्ला कसा आहे. आता पन्हाळा किल्ल्याची संपूर्ण माहिती आहे. हा पन्हाळा किल्ला आहे मित्रांनो. किल्ला मित्रांनो हा सालनेर किल्ला आहे. बघा या किल्ल्याची माहिती आहे. किल्ल्याची उंची किती आहे ते पण तिथं दाखवलं. किल्ला कुठे आहे तो पण दाखवला. सालनेर किल्ला आहे. शिवनेरी जिथे शिवाजी महाराजांचा जन्म आला तो हा मित्रांनो शिवनेरी किल्ला आहे. खरोखर रविवारपर्यंत हे सर्व इतिहास आपले सर्व किल्ले आहेत. आवडतं मित्रांनो भेट द्या. विजयदुर्ग किल्ला मित्रांनो. विजयदुर्ग समुद्रामध्ये विजयदुर्ग किल्ला. आपल्या कोकणाचा सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती आहे. आता आपण जातोय समोर. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे समोर.